इंटरनॅशनल स्कूल हा जो म्हणजे एक कन्सेप्ट आहे, तसं पाहिलं तर याची आपल्याला काही व्याख्या वगैरे सांगता येत नाही. याचा नेमका अर्थ काय याच्यावर पण सगळी संदिग्धता आहे. पण आमच्या बाजूने आम्ही एक विचार केला की जगातले जे प्रगत देश आहेत त्यांच्या शाळांमध्ये किंवा त्यांच्या शैक्षणिक जी सुविधा आहे ह्याच्यामध्ये त्यांनी काय गोष्टी इम्प्लिमेंट केल्यात की ज्या आपल्याला मुलांच्या हिताच्या दिसत आहेत, किंवा फक्त जगामध्ये काय चाललं आहे किंवा प्रगत देशामध्ये काय चाललं आहे यालाच आंतरराष्ट्रीय मानण्यापेक्षा आपली पण एक खूप हजारो लाखो वर्षाची प्राचीन परंपरा आहे, त्याच्यामध्ये शिक्षणासंदर्भात काय काय प्रयोग केले गेले होते, ते प्रयोग आज कोणकोणते लागू होतील आणि हिताचे ठरतील मुलांच्या, ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही काही उपक्रम, काही पद्धती, काही बेस्ट प्रॅक्टिसेस ह्या शाळेमध्ये सुरू केलेल्या आहेत. वेगवेगळ्या देशांच्या शालेय शिक्षणाच्या पद्धतींच्यावर जर आपण नजर फिरवली तर तिथं असणाऱ्या अनेक गोष्टी, मी तर म्हणाल की सगळ्या गोष्टी ह्या शाळेमध्ये आपल्याला इथं इम्प्लिमेंट झालेल्या दिसतील. परंतु त्याच्याहीपेक्षा 4 पावलं पुढं जाऊन इथं ज्या काही गोष्टी एक ह्या मातीतल्या म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत, ह्या गोष्टी आपल्याला फार काही कुठं आढळणार नाहीत. त्या अशा पद्धतीची एक शाळा, एक आंतरराष्ट्रीय शाळा आपण हिला म्हणू शकतो की जी जगातल्या सगळ्या प्रगत देशातल्या शाळांबरोबर स्पर्धा करू शकेल अशी शाळा ह्या दुर्गम भागामध्ये, ह्या माळरानावर, एका बाजूने जिथं धरणाच्या पाण्याचं फुगारा आहे, एका बाजूने डोंगर आहे आणि मध्ये असणाऱ्या अजून थेट ॲप्रोच रोड नसणाऱ्या शाळेमध्ये अशा पद्धतीच्या सुविधा इथं उपलब्ध आहेत आणि एक ज्याला सर्वार्थाने आंतरराष्ट्रीय शाळा म्हणू शकतो अशा पद्धतीची ही शाळा इथं उभी राहिलेली आहे आणि मुलांच्या जडणघडणीमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावते.